बाल हक्क कोर्टामध्ये दाखल झालेला आहे। वेदांत अग्रवाल पालकांसह बाल हक्क कोर्टात दाखल झालेला आहे। आज वेदांत अग्रवाल आणि त्याच्या पालकांना बाल हक्क कोर्टात दाखल करण्यात येत आहे। पुणे अपघात प्रकरणी आता वेदांत अग्रवाल आणि त्याचे पालक अर्थातच विशाल अग्रवाल हे देखील बाल हक्क कोर्टात दाखल झालेले आहेत। वेदांत अग्रवालसह त्याचं संपूर्ण कुटुंब हे आता कोर्टामध्ये दाखल झालेलं आहे। इथून पुढचे अपडेट्स नेमके काय येत आहेत हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। वेदांत अग्रवाल याला आपण जे दृश्य बघतोय टीव्ही स्क्रीनवर अतिशय स्पष्टपणे दिसतंय की वेदांत अग्रवाल आणि त्याचे कुटुंबीय हे आता बाल हक्क कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। या दोघांनाही पुण्यातल्या कल्याणीनगर इथे झालेल्या अपघातात 2 संगणक अभियंते अनीस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा या ठिकाणी मृत्यू झाला होता। वेदांतचे वडील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। आपले प्रतिनिधी अभिजित पोटे सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, वेदांत अग्रवालला बाल हक्क कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे। काय अपडेट्स मिळत आहेत, काय वातावरण आहे तिथलं? मनुश्री, कल्याणीनगर अपघात प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे तो खरं तर जो जामिनावर बाहेर होता तो वेदांत अग्रवाल, त्याला घेऊन पुणे पोलीस जे आहेत आता बाल हक्क न्यायालयात दाखल झालेले पाहायला मिळतात। त्याच्यासोबत त्याची आई म्हणजेच जे अग्रवाल आहेत त्यांच्या पत्नी देखील खरं तर दाखल झालेले आहेत। आज दुपारी 12 वाजता या सगळ्या प्रकरणी बाल हक्क न्यायालयात जे आहे ते वेदांत अग्रवाल याच्या विरोधात सुनावणी करण्यात येणार आहे आणि याच सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण कोर्ट या सुनावणीमध्ये काय नेमकं आदेश देतं कारवाईचे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण याआधी अल्पवयीन असल्यामुळे त्याला जामीन देण्यात आला होता आणि त्यातच आता जर सुज्ञान म्हणून कोर्टानं डिक्लेअर केलं तर त्याला पुणे पोलीस जे आहेत वेदांत अग्रवालला तात्काळ अटक करतील आणि त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। त्यामुळे या खरं तर कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता जे पुण्यातलं बाल हक्क न्यायालय आहे तिथं घेऊन पुणे पोलीस जे आहेत ते वेदांत अग्रवाल आणि त्याच्या आईला दाखल झालेले आहेत। खरं तर पुणे पोलिसांनी नोटीस बजावत त्याच्या पालकासह त्याला आज दुपारी 12 वाजता हजर राहण्याचे आदेश खरं तर दिले होते आणि त्याच अनुषंगाने आता जी सुनावणी आहे ती सुरू होणार आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय की अवघ्या काही वेळापूर्वी जे बाल हक्क न्यायालय आहे त्या बाल हक्क न्यायालयात घेऊन पुणे पोलीस वेदांत अग्रवालला घेऊन दाखल झालेले आहेत। तर दुसरीकडे आज दुपारी 2:30 वाजता त्याचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल त्याला देखील कोर्टात हजर करण्यात येणार आहे। पण तत्पूर्वी या बाल हक्क न्यायालयात खरं तर वेदांत अग्रवालच्या विरोधात काय वेदांत अग्रवालवर निर्णय येतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पुढचं सगळं याच निर्णयावर अवलंबून असणार आहे। अभिजित, दृश्यांमध्ये वेदांत अग्रवाल बघायला मिळतोय आणि वेदांत सोबत कोण कोण आहे? जी माहिती मिळते वेदांत सोबत सध्या त्याची आई असल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। खरं तर पालकांना देखील त्याच्यासोबत हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण त्याचे वडील जे खरं तर काल त्यांना अटक करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मधून, त्यामुळे केवळ आई असल्याचं कळते आणि त्याचे जे इतर नातेवाईक आहेत ते देखील आता त्याच्यासोबत जे आहेत या बाल हक्क न्यायालयात। त्यामुळे वेदांत अग्रवाल आणि त्याचं कुटुंब आता कोर्टात दाखल झालंय।